आजच्या काळातला व्यवहार हा शनी टिकवणार आहे ना. कारण ग्रहमालेमध्ये जे आपले ग्रह आहेत 9 ग्रह, त्याच्यात सर्वात जास्त काळ राहणारा ग्रह कुठला आहे? तो शनी. 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने. आणि शनी राशीप्रमाणे 7.5 धरली जाते. काही ज्योतिषी लग्नाप्रमाणे धरतात. पण आज मी राशीच्या माध्यमातून विचार करणार आहे आणि पुढच्या आठवड्यात मी दुसरा टप्पा घेणार आहे. टप्पा फार मोठा घेतला. शनी ऍक्च्युअल काय करणार आहे? 12 राशीला आणि 12 लग्नाला. आज मी राशीकडे जाणार आहे, पुढच्या मी लग्नाकडे जाणार आहे. आणि मग त्याच्याबरोबर येणारे सर्व ग्रह, 6 ग्रह एकत्र येतात. त्याचा विचार करा. अँगल मधून अँगल नाही का? 7.5 म्हटलं की शनी आता कुंभ राशीत, मकर राशी 7.5 संपणार असं म्हटलं जातं. पहिली गोष्ट, शनी एकटा काही करत नसतो. शनी स्थिरता देतो, कुठल्याही गोष्टीकडे काम करण्याची जाणं देतो. पण त्याच्या भोवती जे छोटे ग्रह येतात त्या ग्रहांची शनीचा निर्णय अवलंबून असतो. या दृष्टीने विचार करायची वेळ. आता मीन राशीत शनी येते म्हणजे या ठिकाणी मीन राशी जेव्हा शनी 7.5 कोणाकोणाची राहणार, अलीकडे कुंभ राशीची आणि पलीकडे मेष राशी. मेनेची शेवटची दुसरा टप्पा आहे. म्हणजे एक एक गोष्टी पुढे जातात. मग समजा आपण 12 राशीतून पाहिलं की शनी काय फळ देणार आहे पाहिजे. मेष राशीत शनी, मेष राशीला शनी आता व्यवस्थान. व्यवस्थान म्हणजे वेगवेगळे नुकसान झालं. पण हा शनी मेष राशीला फायदेशीर का ठरणार आहे याचं कारण असं, त्याच्या आधी तो लाभात होता. लाभातला शनी त्या ठिकाणी काही निर्णय करायला लावले, त्या निर्णयाची उत्तरं शनी आता देणार आहे त्या व्यक्तीला मेषात. ती उत्तरं ज्या पद्धतीने लाभस्थानात त्या शनीचं भ्रमण होतं, तेव्हा त्या लोकांनी जे जे निर्णय केले त्या निर्णयाचं फलित आता शनी या मीन राशीच्या लोकांना देणार. मग हे फलित त्या शनी गुरुच्या राशीत आलेलं आहे. आधी स्वतःच्या राशीत होता, आता मित्र राशीत आलेला आहे. आणि गुरुचा तिथेच आहे. गुरु आता ऋषभ राशी. म्हणजे गुरु हा ज्या ठिकाणी गुरुच्या राशीत आल्यामुळे त्या ठिकाणी मित्र राशीत आल्यामुळे जे 2.5 वर्षात पूर्वीच्या काळात जे निर्णय केले त्या निर्णयाचं चांगलं फलित त्या मेष राशीच्या लोकांना मिळेल. फलित चांगलं म्हणजे काय? का लाभाच्या दृष्टीने काही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असतील ते पैसे परत मिळतील. कुठे नुकसान झालं असेल ते नुकसान भरपाई मिळेल. एखादी ऑर्डर कॅन्सल झाली असेल ती ऑर्डर त्याच्या हातात येईल. म्हणजे या ठिकाणी सकारात्मक गणित त्या ठिकाणी घडते करतात. पण आम्ही 7.5 म्हणून त्याला वाईट म्हणतो, व्यवस्थान म्हणून वाईट. व्यवस्थानाचा मालकच शनी आहे, त्या ठिकाणी शनी येतो. म्हणजे तुम्ही जे पेरलंय ते शनी उगवत असतो. तुम्ही पेरलं काय आधी त्याला महत्व आहे. पेरलं चांगलं असेल तर चांगलं उगवणार आहे, आणि पेरणं खराब असेल तर त्याचा निर्णय होणार आहे. त्याची कन्सेप्ट चुकीचे आर्थिक व्यवहार केले असतील व्यवस्थाना शनी शिक्षा देईल ना, त्या ठिकाणी त्रास देईल. कन्सेप्ट लक्षात ठेवायला. पण ते तुझं गुरुच्या राशीत असतात म्हणजे त्रास प्रमाण कमी. हाही भाग लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे मेष राशीला शनी हा फळ द्यायचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने करणार एक लक्षात ठेवा. कारण बाकी ग्रहांचा विचार करा, शनी 140 दिवस वक्री असतो. या वक्रीच्या वेळी शनीची फळं काही पाळलं, कारण त्या काळातले निर्णय त्या व्यक्तीचे कुठलेही करावे लागतात. मग ज्योतिषांनी मार्गदर्शन करताना तेव्हा पॉझिटिव्ह करून शनीचं मार्गकरण केलं तो खूप. आणि शनीला 3 दृष्ट्या दिली आहे. त्याची धनुस्थाना दृष्टी, धनुस्थानाची मित्र रास शुक्राची रास, एक षष्ठ स्थानावर त्याची शत्रू रास आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली पाहिजे, कर्जाच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे,
आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कर्ज फेडीकडे लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी शनीच्या करतायत. आणि भाग्यस्थानावर दृष्टी आहे ती पण. भाग्यस्थानावर दृष्टी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तिची दृष्टी राहते ती जलराज. या ठिकाणी जी जलराज असल्यामुळे आणि त्याचा भावी मंगळ असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी पण तो गुरुचं स्थान असल्यामुळे आणि गुरु आता वृषभ राशीत असल्यामुळे या ठिकाणी तिची फळ तुम्हाला परत चांगली मिळू शकतात भाग्याचे. म्हणजे तुम्ही पेरलं काय जे शनी उगवत असतो. चांगलं पेरलं असेल चांगलं येईल, वाईट पेरलं असेल वाईट येईल. पण गुरु सात्विक ग्रह असल्यामुळे या ठिकाणी तो सात्विकपणाने एवढा मोठ्या प्रमाणात मेषराशीला कधीच त्रास देणार नाही. उलट आता मेषराशीच्या लोकांनी निर्णय घ्यावे, गुंतवणुकीचे निर्णय घ्यावे. कुठे पैसे गुंतवायचे ठरवावे, जमिनीमध्ये पैसे गुंतवावे, घर खरेदी करावी. या गोष्टी प्लस पॉईंट 21% घरासाठी गुंतवणूक करणं हे वाईट करू लागतं. ती करू शकतो ना मेषराशी लोक. या पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा शनी किती चांगला दाता आहे तुझा. शनी दाताचे आणि त्याच्यानंतर वृषभराज घेतले. वृषभराज घेतले तर शनी कुठे येणार? लाभात येणार. लाभस्थान येणार शनी. लाभस्थानचा मूळ मालक कोण आहे? शुक्र आहे. म्हणजे मित्राच्या स्थानात शनीचं भ्रमण चालू होणार. म्हणजे वृषभ राशीला शनीचं भ्रमण हे चांगलं ठेवू शकतो. कारण का शनीची दृष्टी लग्न स्थानावर येणार. इच्छापूर्ती करायची. वृषभ राशीच्या लोकांची प्रेम प्रकरणात यशस्वी झाली. परंतु या शनीने शिकवणार काय वृषभ राशीला? शनी शिकवत असतो म्हणतो. हा शिकवणार काय? हा शिकवणार आहे की तुझ्या डोक्यातले वृषभ लोकांचे माणसाच्या डोक्यातले विचार त्यांनी कागदावर लिहून ते मांडणी केली तर हा शनी त्यांना भरभराट दिली. वृषभ राशीच्या लोकांना हवेत फिरायची सवय असते कागदावर लिहायची. हवेत लिहायची सवय त्यांनी बंद केली आणि कागदावर लिहून प्लॅनिंग प्रमाणे करायला गेले. वृषभ राशीला आता यश चांगलं मिळेल. पण शुक्र हा प्रेमाचा ग्रह आहे. प्रेम प्रकरण असेल तर प्रेमात यश मिळेल, प्रेम यशस्वी करेल, ती कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी वृषभ राशीच्या लोकांना शनी थोडं पण त्यांचं प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे. प्लॅनिंग करण्यासाठी आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. व्यवसायाचं प्लॅनिंग करू द्या, नोकरीचं प्लॅनिंग करू द्या, घराचं प्लॅनिंग करू द्या किंवा खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचं प्लॅनिंग करू द्या. या गोष्टी केल्या पाहिजे. या गोष्टी शनी चांगल्या पद्धतीने करून देणार हे शनीचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर येणार तो मिथुन राशी. मिथुन राशी तो दशमात येणार. म्हणजे मिथुन राशी दशमात येण्याचा याच्या आधी तो शनीचा भाग्य आहे. जी कोणी गुंतवणूक केली असेल, जे काही केलं असेल 2.5 वर्ष त्याची फळं आता मिळणार आहे. एका ग्लँडला भविष्य सांगितलं आणि शनी जाता जाता त्याच्या शेवटचा कागद सरकारी कागद मिळायचा होता. तो मिळाल्यानंतर त्याची आता बिल्डिंग 14 मध्ये बिल्डिंग उभी राहायचं काम करतो. म्हणजे शनीने पेरलेलं उगवायला चालू करतात. सगळी कामं त्याची 2.5 वर्षात झाली. गुंतवणूक करायला लावली त्याला, कागदपत्रासाठी पळावं लागलं. कारण शनी हा एकीकडे कन्स्ट्रक्शनचा कार्यक्रम हा शनीचा विचार तुम्ही मिथुन राशीला या पद्धतीने दशमातला शनी स्वतःच्या स्थानी झालाय. कर्म जागृत केलं म्हणजे आजच्या काळात करिअर जागृत केलं. नोकरीमध्ये त्याला प्रमोशन मिळेल, मनासारख्या नोकरीमध्ये जाऊ शकतो. किंवा नोकरीचा जो बदल मिळेल आता तो त्याच्या लाईफच्या दृष्टीने चांगला ठरेल. मिथुन राशीच्या लोकांना हे त्यातले वैशिष्ट्यपूर्ण भाग लक्षात ठेवायला. म्हणून या शनीचा विचार आणि परत मिथुन राशीचा कोण आहे? बुध आहे. बुध हा शनीचा मित्र आहे. विचार करा की बुध गुरु दोन्ही मित्र आहे आणि आता त्यांची भ्रमण चांगली आहे. आणि याच्यानंतर गुरु जो मे मध्ये येणार आहे तो मिथुन राशीत येतोय. म्हणजे या व्यक्तीला त्या ठिकाणी धनस्थानात दृष्टी टाकल्यानंतर या ठिकाणी चांगल्या प्रकारची फळं देऊ शकेल या लक्षात ठेवा. म्हणजे मिथुन राशी आता जोरात जाईल. जी त्याने गुंतवणूक केली, जे प्लॅनिंग केलं
ते प्लॅनिंग त्याची यशस्वीता हा शून्य 2.5 वर्ष देईल आणि त्याला आनंदाची आणि सुखाची दरवाजा उघडेल. त्याचा वैशिष्ट्याचा भाग लक्षात. कारण मिथुन राशी बुद्धीची राशी, बुद्धीप्रमाणे निर्णय करण्याची किंवा या राशीकडे असते. आणि त्याला परत शनीची जोड मिळते, त्याला ज्ञानाची गुरुची जोड मिळते. या गोष्टी किती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यानंतर कर्क राशी भावनिक राशी. भावना पण कर्क राशीला शनी भाग्यस्थान देणार. भाग्यस्थान हे गुरुच आहे आणि ज्या ठिकाणी गुरुची रास आहे, गुरुच्या राशीच शनी, म्हणजे या ठिकाणी हे भाग्यस्थान परदेशात काही नोकरीचा असतो, योग चांगले येते, शिक्षणाच्या बाबतीत चांगलं पाहिजे. कारण या भाग्य शनीची दृष्टी लाभस्थानावर येणार, दुसरीकडे तृतीय स्थानावर येणार. म्हणजे या ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षा असतील किंवा या ठिकाणी खेळामध्ये यश मिळेल. खेळामध्ये जे त्यांनी आता भाग्यामध्ये केलं तसं नावलौकिक मिळेल, त्याला बक्षीस मिळेल, पुरस्कार मिळतील. म्हणजे शनी किती चांगल्या पद्धतीने देतो. फक्त कर्क राशी भावनिक आहे आणि चंद्र हा शनीचा शत्रू आहे. त्यामुळे या लोकांची मानसिकता, पण चंद्र 2.25 दिवस असतो आणि शनी 2.5 वर्ष असतो. यातले 2.25 दिवस कुठल्या अवॉइड करायचे, कुठल्या काय निर्णय करू नको हे सांगितलं तर भाग्याचा शनी कर्क राशीला भाग्यकारक होऊ शकतो. 2.25 दिवसाचा फरक फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी करावा लागतो. हे शनी काही करणार नाही. शनी बरोबर जे छोटे ग्रह असतात त्याचे स्वामी असतात, हे स्वामी त्या त्या पद्धतीने कधी येतात याच्यावर मार्गदर्शन आपण भविष्यकाळाने केलं तर तो शनी कर्क राशीला उर्जितावस्था देऊ शकतो, यशस्वीता देऊ शकतो. त्याला वाईट म्हणायचं कारण काय, त्यातला कन्सेप्ट. पण त्याची दृष्टी कुठे येते, षष्ठ स्थानात येते. आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न सोडवेल, कर्जाची कामं करेल. कर्जाची कामं आज होणं भाग्यकारक आहे. पण शिक्षणासाठी कर्जाचं काम झालं तर शिक्षणात जाता व्यावहारिक दृष्टिकोन पाहून या शनीकडे कर्क राशीतून पाहायला गेलो तर आज थोडं फायदेशीर वाटतं. पण त्या जातकाचं कुठलं क्षेत्र आहे, आता कुठली शनीची काम चालू आहे, कुठल्या स्थानाची चालू आहे हे पाहून त्या शनीचा विचार करावा. कारण शनी 1/3 पत्रिका स्वीकारतोय. कारण 3 दृष्टी आणि स्वतःचं स्थान म्हणजे 4 स्थान. म्हणजे कर्क राशीच्या लोकांना हा शनी कर्क रास भावनिक असले तर या ठिकाणी सर्वात चांगली फळं देईल. त्याचं कारणच ते की तो भाग्यस्थानात भ्रमण करतोय, गुरुच्या राशीत भ्रमण करतो आणि गुरु मिथुन राशीत येतोय मे मध्ये. म्हणजे मे नंतर या पत्रिकेला कर्क राशीच्या लोकांना या शनीची चांगली. त्यांनी ज्या इच्छा, फक्त एक दोष नाही, भावनिकपणा सोडून त्यांनी कर्तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, निर्णयाकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण भावनिक गुंतवणूक कर्क रास अडकते आणि त्यामुळे शनी त्यांना त्रास देतो. त्यातला कन्सेप्ट भावनिक पेक्षा कर्क राशीने आता व्यावहारिक झालं तर जास्त शनी चांगलं आणि नालौकिक म्हणजे सगळ्या गोष्टी होत. त्याच्यानंतर सिंह राशी, रवीची राशी, अधिकार योग. रवी शनीचा शत्रू, पण शनी आता अष्टमात येणार. अष्टमात स्वतःच स्थान शनी. अष्टमातला शनी काय करणार, सिंह राशीच्या ज्या गोष्टी या 2.5 वर्षात राहिलेल्या, आळसपणा, नो प्लॅनिंग, त्या गोष्टी ज्या राहिलेल्या हे प्लॅनिंग करायला. कारण शनीची 3री दृष्टी दशमस्थानावर, हे कर्तृत्वाचा जो भाग आहे तो साहित्यात केला गेलेला 2.5 वर्ष, तो त्यांचा या ठिकाणी चांगला होता. कारण याच्या आधी शनी कुठे होता, सप्तमात होता. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये अडचणी येत होत्या आणि त्याची दृष्टी लग्नस्थानावर असल्या विचार भरपूर होते की सिंह राशीकडे, ऍप्लिकेशन कमी होते, इम्प्लिमेशन कमी होते. इम्प्लिमेशन आता हा शनी करू, डोक्यात खूप विचार करतो आता ते, पण हा ते करू शकतो. शनी रवीचा शत्रू असला तर तो दशमस्थानावर दृष्टी टाकतो. दशमस्थान एक करिअरचं स्थान, कर्माचं स्थान, कर्तव्याचं स्थान.
कर्तव्य आणि भावनेला जेव्हा एकमेकाची जोड मिळते तेव्हा सुखाची दरी आणि आनंदाची दरी वाढते. आणि इतके दिवस काय होतं, भावना वेगळ्या आणि विचार वेगळा. भावना आणि विचारांचा ताळमेळ सिंह राशी करतात. विचार मांडला जायचा सिंह राशी, परंतु इम्प्लिमेंट केला जायचा. इम्प्लिमेंटची ताकद असते तो भाग्यशाली मिळाला असतो आणि त्याची दृष्टी परत धनस्थानावर आहे. आणि धनस्थानात त्याची मित्ररास बुधाची. म्हणजे आता सिंह राशी लोकांनी बुधाची बुद्धी नीट वापरली, कागदावर बसून प्लॅनिंग केलं. कारण सिंह आणि कर्क राशीच्या लोकांचा एक दोष असतो, मिथुन राशीकडे जसं थोडा दोष, ते बोलतात पण कागदावर प्लॅनिंग नाही करत. ज्यांनी लिखाणाची सवय लावली कागदावर की ते यशस्वी होऊ शकतात. कारण त्यांची 10वी दृष्टी परत पंचम स्थानावर. नीट विचार करायचा. म्हणजे संततीच्या बाबतीतले प्रश्न असतील, आता सुटतील प्रश्न सगळ्यांकडे असं असू नये, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. पण या प्रश्नाचा संतती वाईट मार्गावर गेली असेल ती सुधरेल. ही शनीची संततीकडून सुख मिळत नसेल, ते सुख मिळायची दारं उघड. फक्त 140 दिवस वक्री आहे, त्या वक्री काळातला विचार म्हणजे 140 दिवस म्हणजे जवळजवळ तो 4-4.5 महिने वक्री. तो विचार पुढच्या ह्याच्यात येणार. या ठिकाणी हा विचार. मग आता कन्या राशीकडे जाऊ. कन्या राशी तर बुधाची रास आहे, त्यांना सप्तमात शनी हवे. बुध शनीचा मित्र आहे. वैवाहिक जीवनातले मतभेद कमी करेल, कारण तो गुरुच्या राशी. विवाह लांबीवर पडले असतो त्यांचे विवाह होते, परंतु पार्टनरशिपच्या बाबतीत जे याच्या आधी अष्टमातल्या शनीमध्ये जी नुकसानं झाली त्यांची, ती नुकसानं भरून देणारा ग्रह आता शनी आले. पार्टनरशी मतभेद असतील ते संपतील किंवा पार्टनर बदलला नाही. वैवाहिक जीवनातला पार्टनर म्हणत नाही आता, तुम्हाला सगळे आनंदी होतो. या ठिकाणी तो भाग वेगळा आहे की पार्टनर म्हणजे व्यवसायातला किंवा नोकरीला बॉसचा त्रास जो होता तो कमी होईल, कामाची ताण कमी होती. ही कन्सेप्ट डोक्याच्या. कारण शनीचं ते मित्रस्थान आहे, परत शुक्रचा त्याचा मालक. भले आता गुरुच्या राशी शनी असेल, गुरुच्या मित्र मे नंतर गुरु छोटे छोटे ग्रह षडग्रह बरोबर 6-8 ग्रह एकत्र येतात आता 29 मार्च. त्याचा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर तूळ राशीचं शनी, तूळ राशीच्या लोकांना, तूळ राशी लोकांचं कुठे येणार आहे, षष्ठात येणार. तिसरा शनीचं स्थान आहे. पूर्वीच्या काळी षष्ठ स्थान म्हणजे वाईट समजलं म्हणजे आजच्या काळात चांगलं नाही. कारण काय, त्याची तिसरी दृष्टी अष्टमस्थानाने वडिलोपार्जित गोष्टीचे निर्णय आता करायचे. जी इच्छाशक्ती मेली होती इच्छाशक्ती प्रबळ करेल. जुनी जी प्रकरणं होती त्या प्रकरणाचे निर्णय लागतात. या निर्णयाकडे जावं लागेल आणि निर्णय चांगल्यापणे. मग तो प्रेमाचा निर्णय असेल तरी त्या ठिकाणी इच्छाशक्तीचा कारक ग्रह शुक्र आहे, तो त्या ठिकाणी. पण शनीची दृष्टी कुठे येते आहे, व्यवस्थांवर येते. त्याची बुधाची राशी. जे निर्णय चुकले ते निर्णय त्यांना दुरुस्त करण्यासाठी आता सुरुवात चालू आहे. शनी दुरुस्त करायची संधी देतोच. जसं शनी खराब करतो असं म्हणतात, मी खराब करतो कधीच म्हणतो, तो त्रास देतो, तो त्रास तो इम्प्लिमेंट करतो पुढे. आणि हा शनी षष्ठाचा शनी खूप चांगला जायचा कन्सेप्ट. छोटे कन्सेप्ट आहे पण सकारात्मक पाहिलं तर लक्षात येईल. कारण शनी सारखा ग्रह नाही असं, पण सर्वात मोठा काळ राहणारा एकच. तो कोणाबरोबर काय करणार आहे आपण म्हणतो, पण राशीप्रमाणे त्या ठिकाणी विचार केला. 6 राशी संपल्यानंतर उदित भागाच्या राशी चालू होतो आणि शनी हा उदित भागात आहे.
8, 10 आणि 12 जण. आणि आजच्या काळात शनी हा उदित भागाचा कारक असल्यामुळे करिअर, कर्तृत्व, कष्ट, प्रेम, सातत्य, प्रेम टिकवण्याची कला शनीकडे असते. विवाह टिकवण्याची कला शनीकडे असते. शनी विवाह कधीच तोडत नाही. शनी कधीही प्रेम तोडत नाही. तो टिकाऊ करतो. पण मधल्या काळात जी झापळं आले असतात तुला राशीला, जे मतभेद झाले असतात, संशयाचे वातावरण निर्माण झाले असते, एकमेकाच्या बदलीची विचारची धारा बदललेली असते, या सगळ्या धारा या ठिकाणी माशी जसं आपण पाहिलं की कन्या राशी सप्तमात शनी, तसं या ठिकाणी हा विचार तुम्हाला करावा. त्याच्यानंतर 25 शनी येतो तो वृश्चिक राशीला. वृश्चिक राशीला या 2.5 वर्ष कुठल्याच गोष्टीचे निर्णय करता करूही शकणार नाही. परंतु आत्ताचा येणारा शनी, मीन राशीचा जो शनी तो पंचमात, आणि त्याची दृष्टी सप्तम स्थानावर, त्याची दृष्टी लाभस्थानावर. जे 2.5 वर्षात वृश्चिक राशीचं राहिले, जे काहीच करता आलं नाही, त्याला सगळ्याचे दरवाजे आता हा उघडणार आहे. या दरवाज्यात कसं जायचं हे ठरवायचं. लाभत 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 कुठली राशी घेतली? बुधाची राशी घेतली. बुद्धी चातुर्याने शनीचं काम केलं, या ठिकाणी वृश्चिक राशीला खूप चांगली फळं मिळू शकतात. खूप चांगली फळं मिळू शकतात लक्षात. त्याचा विचार करायचा. कारण ती लाभस्थानी शुक्राचं स्थान आहे. सगळ्या गोष्टी आडलेल्या होत्या, आता कोंडलेल्या होत्या, बोलायची संधी नव्हती. ही संधी आता या लोकांनी घ्यावी आणि आपलं मन जे आहे ते उघड करावं. जे बसण्याची कला ती शनी आधीच्या शांत राहा शांत राहा शांत राहा शनी, त्याचा दरवाजा उघडतील. त्या दरवाजाकडे धनुराश, गुरुची धनुराशीला आता चतुर्थच शनी आहे. धनुराशीचा दोष काय? त्याचा बाण दाखवलेला, तो फक्त सावध हिरत असतो, बाण कधीच सोडत नसतो. सावधचा अर्थ त्याच्या समोरचं प्लॅनिंग काय करायचं हे धनुराशीने ठरवलं. आता येणाऱ्या 2.5 वर्ष धनुराशी, कारण त्याची दशमार दृष्टी आहे ना, लग्नस्थानावर दृष्टी आहे, षष्ठस्थानावर दृष्टी आहे. शत्रूवर मात करून कर्तृत्व जाणणारा काळ म्हणजे आता धनुराशीला. फक्त त्यांच्या स्वभावातला बदल त्यांनी केला. त्यांचा हट्टीपणा, एकटपणा, स्वतःच्या मताप्रमाणे चालला, दुसऱ्याचे विचार ऐकून थोडासा वाग्याने बदलला, हिरा सत्ता शनी चांगली पडत होती. पण प्लॅनिंग, जसं माझी मी सांगितलं की प्लॅनिंग करायचं वृषभ राशीकडे गुण नाही, तसं धनुराशीकडे. कागदावर लिहिण्याची कला अग्नी राशीच्या लोकांनी आणली, ज्या पृथ्वी राशीच्या लोकांनी आणली, या शनीच्या माध्यमातून तरी जास्त यशस्वी होतात. कारण शनी कागद आहे. कागद चांगला असेल, त्याच्यावरचं प्लॅनिंग चांगलं असेल, तो शनी कष्ट करायला लावतो. आणि जी तुमची राशी त्या ग्रहाचं कारकत्व त्याला पूरक ठरतो. हे पूरक ठरणं म्हणजे त्या ठिकाणी शनीचं फळ चांगलं मिळतं, खूप चांगल्या पद्धतीने फळ मिळणार. त्याच्यानंतर याची जी अशी मकर रास, ही शनीचीच रास. शनीचीच रास म्हटल्यानंतर काय प्रश्न येतो? शनी आता मीन राशीत गेला, हे तृतीय स्थान आहे. तृतीय स्थान मंगळाचं स्थान आहे, पराक्रमाचं स्थान आहे. आणि परत मकर राशीचा स्वामी शनीच, आणि तो गुरुच्या ज्ञानाच्या राशीत आला. जे याच्या आधी कुंभ राशीत शनी होता, त्या मकर राशीच्या लोकांना त्या ठिकाणी चित्र समोर दिसत होतं, पण रंगवता येत नव्हतं. ही रंगवण्याची कला आता या ठिकाणी मीन रास रंगवण्याची कला दिली. म्हणजे चित्रातल्या ज्या जागा राहिलेल्या होत्या भरायच्या, त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र होतं की आपण हे करायचं, त्या चित्रातल्या जागा भरायची संधी हळूहळू केली.
आणि जसं जागा जागा भरत जाईल तसे 2.5 वर्षात ते चित्र पूर्ण होईल आणि चित्र पूर्ण झाल्यानंतर यशस्वी झालं. चित्र पूर्ण होण्याचा अर्थ यशस्वी झाला. मग त्यातला महत्वाचा भाग लक्षात. त्याच्यानंतर कुंभरास धनस्थानात शनी येतो. परत ती त्याच्या मित्राचं स्थान, त्याची दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे. कुंभ राशीच्या लोकांची जी घराची संकल्पना असेल ती आता पूर्ण होईल. यांच्या याच्यात असेल प्लॅनिंग केलं पण उपयोगी झालं नाही, ते आत्ता होईल. त्याची दृष्टी दशमस्थानावर येणार. दशमस्थान व्यवसायाचं आणि नोकरीचं स्थान, करिअरचं स्थान. त्या ठिकाणचे निर्णय चांगले होतील. जे कुंभ राशीचा स्वतःचा मालक शनी, पण तो याच्या आधी कुंभ राशीत असताना चंद्रावरून असल्यामुळे, चंद्र हा शनीचा शत्रू असल्यामुळे डोक्यात एक विचार आणि मनात एक विचार याचं द्वंद्व चालू आहे. आणि या द्वंद्वामुळे या लोकांना कुठलाच निर्णय करता येत नाही. कुटुंबाचा नाही, पैशाचा नाही, प्रेमाचा नाही, वैवाहिक जीवनाचा नाही, कुठलाच निर्णय. या निर्णयाची वाट करून द्यायला दरवाजा उघडायला आता सुरुवात केली. ते प्रेम प्रकरण असो काही असो, या ठिकाणी यश होण्याची शक्यता जास्त आहे. निर्णय शक्तीची ताकद नव्हती, ती ताकद हा महिन्याचा शनी आम्हाला देणार. ताकद नव्हती त्यांच्याकडे, व्यक्त करायची ताकद नव्हती. व्यवसायातल्या काही अडचणी चुका झालेल्या ज्या असतील त्या चुकाचा गेली. त्याच्यानंतर मीन राशी आता त्याच्यातच शनी म्हटलं, ही जलराशी, गुरुची राशी. आणि हा शनी मीन राशीच्या लोकांना सुद्धा चांगला, परंतु या लोकांना निर्णय क्षमता द्यायला पाहिजे. ही क्षमता या लोकांकडे नाही. ही क्षमता त्या गुरु आणि बुधाकडून यांना मिळाली. आता शनीचं कार्य चांगलं होतं. आणि त्याचा कन्सेप्ट लक्षात. शनीची जी सप्तम स्थान बुधाचं स्थान आहे, तिथे मित्र आहे कन्या राशीचे, शुक्राची राशी. म्हणजे शनी दृष्टीची फळं किती चांगली देऊ शकतो याचा विचार करा. आपण दृष्टीची फळं चुकीची म्हणतो, आणि ती कुठल्या इच्छावर आहे त्याच्यावरती डिपेंड असते. फक्त जो ओरिजिनल स्वभाव असतो या 12 राशीचा प्रत्येकाचा, त्या स्वभावाप्रमाणे शनी कारकत्व लावायचं, स्वभावाप्रमाणे यश अपयश लावायचं असतं. आपण फक्त शनी म्हणजे अपयशच म्हणतो. अपयश नसतं, शनी परीक्षा घेतो आणि जो परीक्षेत उत्तीर्ण होतो त्यावेळेस प्रश्न येतो. परीक्षेत उत्तीर्ण कष्ट करावं लागतात. छान आणले तुम्ही. फक्त ती योग्य वेळी योग्य पद्धतीने करायला सांगणं हे भविष्य काळाचं. पण आम्ही भविष्यकाळ फक्त शनी म्हणजे 7.5 वाईट चुकीचे. शनीबरोबर छोटे ग्रह येणार आहे. बुध 1 महिना, गुरु 13 महिने, शुक्र 1 महिना, रवी 1 महिना, चंद्र 2.25 दिवस आहे. करा विचार. राहू 18 महिने, केतू 18 महिने. म्हणजे या शनी बरोबर कुठला ग्रह कधी येतोय, कुठल्या काळात येतोय, तो त्याचा कोण आहे, स्थानाचा मालक आहे काय, त्या स्थानाचा प्रश्न शनीच्या बाबतीत आहे का आता. त्याप्रमाणे शनीच्या 29 मार्चपासूनच्या मीन राशी शनी ठेवलं पाहिजे. उगाच शनी 7.5 आली नामकं आलं काही संबंध नाही. शनी बरोबर जे छोटे ग्रह येणार आहे त्या ग्रहांच्या कारकत्वाप्रमाणे त्या काळातलं मार्गदर्शन करून शनी हा जीवनामध्ये यशस्वीता देणारा ग्रह आहे. कारण सातत्य फक्त एकाच ग्रहाकडे शनीकडे, बाकीकडे उड्या मारणं. मग उडी योग्य उडी त्या सातत्याला पूरक करून दिली. 12 राशीला प्रत्येक राशीच्या गुणधर्माप्रमाणे, प्रत्येक राशीच्या स्वभावाप्रमाणे, प्रत्येक राशीचा चंद्र कुठे पडण्याच्याप्रमाणे तो ग्रह त्या काळात कधी काय करतोय त्याप्रमाणे 2.5 वर्षाचं प्लॅनिंग करून दिलं. कारण शनी प्लॅनिंग करणारा ग्रह. 2.5 वर्षामध्ये बुध 30 महिने म्हणजे 12-24 दोनदा 2.5 राशीत येणार. मग जेव्हा जेव्हा तो बुध ज्या ज्या वेळी त्या शनीशी षडाष्टक योग करेल त्या बुध निश्चित असतो
तेवढा 1 महिन्याच्या काळामध्ये या गोष्टीचं करू नको, हे 2.5 वर्षाचं भविष्य शनीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रहाचं सांगितलं. तो शनीसारखा दाता ग्रह नाहीये. हे आपण सांगू शकतो ना छोट्या ग्रहांच्या माध्यमातून. कुठल्या स्थानाची कुठल्या प्रश्नाची उत्तरं कधी शोधायची हे शनीच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. कारण शनी त्या गोष्टीचा निर्णय करणार आहे, कारण त्याला तुम्ही न्यायाधीश म्हटलेले. या दृष्टीने विचार करा. या पद्धतीने शनीचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा 12 राशीतून फळ नाही. 2.5 वर्षाचं मार्गदर्शन करा ना. शनी आता आलाय ना 6.5. मीन राशीचा शनी 12 राशीच्या लोकांना कुठल्या कुठल्या स्थानावर त्याच्या ते ग्रह कधी येतात त्यांच्या काळातलं निर्णय करायची 2.5 वर्षाचं भविष्य लिहून दिलं तो विषय संपू शकतो. नुसतं घाबरून सोडण्यात काय अर्थ. हनुमान चालिसा असं वर्णन करतो, कोणी 5 दशकाला म्हणणार, महामृत्युंजय करा म्हणणार. जरूर करावं, प्रत्येकाची जी श्रद्धा आहे. माझं एकच म्हणणं आहे, शनी स्वास्थ्य देणारा ग्रह आहे. शनी आरोग्य टिकवणारा ग्रह आहे, आरोग्यावर मात करणारा ग्रह आहे. मनाला जे दुःख येतं त्या दुःखाला भांगर घालणारा मित्र. आणि शनी हा लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करतो, स्वतः दुःखी राहतो. स्वतःचं दुःख गिळून जो शनी काम करेल त्या प्रत्येक ग्रहाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढच्या शुक्रवारी मी 12 छोट्या छोट्या ग्रहांच्या माध्यमातून ऍक्च्युअल 2.5 वर्षात कशी फळं जगायची शनीची हे सांगणार आहे. आता काही विचारा त्याचं पुढच्या वेळी विचारा. त्या ठिकाणी आपण थांबूया. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुळेचा कोण नाही आपण पाठवलं की